अजितदादांच्या जीवनाचं वैशिष्ट्य असं वेगळेपण असं होतं की त्यांना जिवंत असताना ॲलिगेशन्स झाले, मानसिक त्रास झाला, अंतर्बाह्य युद्ध, त्यांच्या मनाची घालमेल आणि प्रचंड वेदना पण त्यांना झाल्या. आम्ही 6 वर्षापासून पाहतोय. अनेक चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये आले, पण ते कधी खचून गेले नव्हते. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघा, फक्त अजितदादांनी एक हाती निवडणूक लढली होती, एक हाती लढा दिला होता, प्रचंड मेहनत घेतली होती आणि फळ काय मिळालं तर दोन्ही ठिकाणी निराशा झाली. त्यामुळे ते अस्वस्थ होणं साहजिक होतं. पण ही गोष्ट खरी आहे की एखादा व्यक्ती असेल, ते हयात असतानाच त्याचं जर कौतुक झालं तर बरं वाटतं, पण हयात असतानाच जर त्या व्यक्तीला छळलं गेलं तर निश्चितच ते वेदनादायी असतं. त्याच्यामुळे दादांचं असणं हे महाराष्ट्रासाठी जितकं महत्वाचं होतं, तितकं दादांचं नसणं हे महाराष्ट्र हिताच्या दृष्टिकोनातून नुकसानकारकच आहे. त्यामुळे उद्धवजींच्या भावनाने शेवटच्या क्षणाला ते जे भावुक झाले होते, ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे की त्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा अजितदादांनी मंत्रालयाचं कामकाज किती चांगल्या पद्धतीनं पार पाडलं हे स्पष्टपणे त्यांनी कबुली दिली. त्यामुळे त्यांच्या भावना सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे.